जय रघुवीर. देह देवाचे मंदिर, त्यात आत्मा परमेश्वर. या गीतात आचार्य अत्रे यांनी अध्यात्माचा किती सुरेख दृष्टिकोन मांडलाय. आपला देह हे एक साधन आहे. या देहातच भगवंत अदृश्य रूपाने विराजमान आहे. जसं दुधामध्ये लोणी अदृश्य रूपाने असतंच, पण ते लोणी मिळवण्यासाठी दुधावर काळजीपूर्वक प्रक्रिया करून मगच नवनीताची प्राप्ती होते. अगदी त्याप्रमाणेच देहातला भगवंत म्हणजे जीवाचं खरं परमात्म स्वरूप प्राप्त करण्यासाठी काळजीपूर्वक प्रयत्न करावे लागतात. संत कबीर म्हणतायत, मन मक्का दिल द्वारिका, काया काशी जान. मन मक्का दिल द्वारिका, काया काशी जान. दशद्वारे का देहरा, तामे ज्योती पिछान. दशद्वारे का देहरा, तामे ज्योती पिछान. अरे, तुझं मन हीच मक्का, हृदय हेच द्वारका आणि देह हीच 10 दरवाजे असलेली काशी आहे असं समज. आणि आत जो आत्मा आहे तोच ज्योती स्वरूप प्रकाश म्हणजे परमात्मा आहे याची जाणीव ठेव. तीर्थस्नानांचं महात्म्य निश्चितच निर्विवाद आहे, पण शरीरामध्ये बळ आहे, इतर सर्व सोयीसुविधा आहेत, आर्थिक बाबींनी देखील कसली अडचण नाही. अशा सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर तीर्थस्थानापर्यंत जाता येईल की नाही. पण शरीरातला त्राणच निघून गेला आणि एका जागेवरून उठून बसणंही मुश्किलीचं झालं तर अशा वेळी मनानेच भगवंताला प्रार्थना करणं, अंतःचक्षुंनी त्याला पाहणं हाच पर्याय राहत नाही का बरं. त्यामुळं अंतस्थ ईश्वराला ओळखा असं संत मंडळी वारंवार सांगतात. अक्कलकोटचे संत श्री स्वामी समर्थ महाराज यांचं अकल से खुदा पहचानो हे वचन सुप्रसिद्ध आहे. पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायानी जे 5 तत्वापासून निर्माण झालेल्या या मानवी शरीरात चैतन्य रूपानी सूक्ष्मपणे निवास करतं, तेच महत्त्व अखिल ब्रह्मांडामध्ये अणुरेणूत व्यापून आहे. हे साक्षात्काराचं ज्ञान होणं हेच खरं ज्ञान. समर्थ म्हणाले, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण. अशा ज्ञानाच्या सामर्थ्यामुळं ज्यांनी आत्मारामाला ओळखलं त्याला आणखी काही ज्ञान प्राप्त करण्याची गरजच शिल्लक राहत नाही. चराचरात भरलेला भगवंत तोच आत्माराम म्हणून देहात चैतन्य रूपाने आहे हे सत्य उजागर झाल्यावर अशा भाग्यवान साधकाला विशिष्ट एकच स्थळ अथवा वस्तू भगवत स्वरूप न वाटता सर्व जंगलं ही जणू तुळशीची बनं अथवा वृंदावन वाटतात. सगळेच पर्वत हे शाळीग्रामाप्रमाणे पवित्र आणि सगळ्याच नद्या या पवित्र गंगेसमान आहेत असा प्रत्यक्ष अनुभव येतो. प्रत्येक प्राणी मात्र भगवत स्वरूप आहे हे आत्मज्ञान झाल्याने बाह्य गोष्टीतला अवडंबर, भेदाभेद, अंधविश्वास हे विरून जातात. आपपरभाव नष्ट होतो. सगळी सृष्टी शिवमय अर्थात मंगलमय आहे याचा प्रत्यय येतो. विश्वाची एकतानता समजून येते. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म या उक्तीप्रमाणे असा साधक स्वतः परब्रह्मस्वरूप होतो आणि सर्वत्र ईश्वरालाच पाहतो. याच आशयाचा दोहा सांगतोय, सब बनतो तुलसी भई परबत सालिग्राम. सब बनतो तुलसी भई पर्वत सालिग्राम. सब नदिये गंगा भई जाना आत्मराम. सब नदिये गंगा भई जाना आत्मराम. शिवो भूत्वा शिवम यजेत या श्रुतिवचनाप्रमाणे स्वतः शिव पवित्र शुद्ध असं होऊनच परमतत्वरूपी शिवाला खरं पूजन करता येईल. हेच या दोह्याचं सार आहे. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.